नवरदेव नवरी आपल्या लग्नामध्ये खूप खुश असतात. आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न ते रंगवत असतात. लग्न होते, मधुचंद्राची रात्र असते आणि असं काय होते की ते दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह बाहेर येते. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात. त्यामुळे मन हे खूप दुःखी होते, खिन्न होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अयोध्या, आजची घटना ही अयोध्येची आहे. रामनगरी अयोध्या, रामाची जन्मभूमी अयोध्या. अयोध्येमध्ये प्रदीप आणि शिवानी हे दोघं राहत असतात. यांचे एका वर्षाआधी लग्न ठरलेलं असते आणि आता 7 मार्चला त्यांचं लग्न हे ठरलेलं होतं. एका वर्षानंतर हे दोघं एकमेकांना पसंत करीत असतात आणि एका वर्षामध्ये ते एकमेकांशी भरपूर बोलत असतात आणि हे एकमेकांसोबत खुश असतात. लग्न यांचं ठरलेलंच असते. त्यामुळे भावी आयुष्याचे स्वप्न हे रेखांकित करीत असतात, खुश असतात. ठरल्याप्रमाणे 7 मार्च 2025ला त्यांचं लग्न ठरते. नवरदेव प्रदीप आणि त्याच्या घरचे लोक वराती सोबत हे शिवानीच्या घरी जाऊन पोहोचतात. तिथे थाटामाटा त्यांचं लग्न होते आणि रात्रभर ते लोक नवरी घरी राहतात आणि दुसऱ्या दिवशी 1-1:30 वाजता ते आपल्या घरी परत येतात. हे दोघंही अयोध्येलाच राहत असतात, पण यांच्या घराचं अंतर हे 2 तासांचं असते. मग सगळे खुश असतात. नवरीचं स्वागत खूप धूमधडाक्यात करतात. आजूबाजूचे लोक, घरचे पाहुणे सगळे नवरीचं स्वागत करतात. स्वागतासाठी पूजा ठरवलेली असते. वेळेवरती पूजा होते. संध्याकाळी मग सगळे आजूबाजूचे नातेवाईक सगळे गाणं म्हणतात नवरीच्या स्वागतासाठी. ही कदाचित अयोध्येची प्रथा असेल, त्या हिशोबाने ते सगळे करत असतात. 11 वाजता सगळे जेवण खावण करून पाहुणे आणि सगळे घरचे लोक झोपण्याच्या तयारीत असतात. पुरुषांना तर लवकर झोपायचं असते, कारण त्यांना सकाळी उठून भाजी मंडीत जायचं असते, बाजार आणायचा असतो. प्रदीप पण म्हणतो की मी पण येईल बाजारात, तर मला पण सकाळी तुम्ही लवकर उठवाल, तुम्हा सगळ्यांसोबत मी पण येईल. भावाला म्हणतो, तर भाऊ म्हणतो ठीक आहे, आपण सगळे मिळून जाऊ. आणि सगळे पुरुष लोक झोपायला जातात. 12:30 वाजताची वेळ असते. या वेळेत प्रदीप आपल्या पत्नीच्या रूममध्ये म्हणजे नवरीच्या रूममध्ये तो जातो, कारण आज त्यांची मधुचंद्राची रात्र होती. त्यामुळे तो 12:30 वाजता त्याच्या रूममध्ये जातो. सकाळी जेव्हा त्याने म्हटलं होतं की मला बाजारात जायचं आहे, तर तुम्ही मला उठवाल, तर त्याच्या बहिणी सकाळी 6 वाजता त्याच्या रूममध्ये जातात. रूमच्या बाहेर तर दार लागून असते आतून. ते नॉक करतात, पण आतून काही आवाज येत नाही. मग ते घरी जातात म्हणजे आईजवळ जातात आणि म्हणतात की आई, दादा तर काही दार उघडत नाही आहे. तर त्याची आई म्हणते की थोडा वेळ झोपू दे, रात्र झोपायला उशीर झाली होती त्यामुळे तो झोपला असेल, थोड्या नंतर जा तुम्ही. मग ते 8 वाजता परत त्याच्या रूमच्या जवळ जातात, परत नॉक करतात, पण कोणी आताही रिस्पॉन्स देत नाही. परत ते आईजवळ जातात. आता थोडं आईला काळजी वाटते की हा मुलगा जबाबदारीने वागणारा आहे आणि तो कधीच असं निष्काळजीपणे वागत नाही. आज कसा काय इतक्या वेळेपर्यंत तो झोपलेला आहे,
जेव्हा की त्याने म्हटलं होतं की मी सकाळी बाजारात जाईल, मग आई आणि बहिणी सगळे मिळून दाराजवळ जातात, नॉक करतात, आवाज देतात, पण तो काही उठत नाही आणि कुणाचाच आवाज, दोघांमधून कुणाचाच आवाज बाहेर येत नाही. घरचे सगळे पुरुष मंडळी आणि आजूबाजूचे सगळे लोक जमतात दाराच्या जवळ, सगळे जोराजोराने दार ठोठावतात, पण काही रिस्पॉन्सच नसते. आता मात्र सगळ्यांना खूप काळजी वाटते की असं कोणी इतक्या वेळपर्यंत झोपून नाही पण राहू शकत, आणि बाहेर जर एवढा आवाज असेल तर ते सगळे उठतील. तसं झालं नाही, म्हणून मग त्याने निर्णय घेतला की आता आपण हे दार तोडून देऊ. मग ते दार तोडून टाकतात आणि दार तोडल्यावरती जसं ते आतमध्ये जातात तर त्यांचं ओरडणं सुरू होऊन जाते, कारण पंख्यावरती प्रदीप असतो जो नवरदेव, तो झुलत असतो आणि खाली बेडवरती शिवानी म्हणजे नवरी अस्ताव्यस्त झोपलेली असते, मेलेली असते. सगळे उठवण्याचा प्रयत्न करतात, हाका मारतात, उठा, पण कोणी उठायला तयार नसते, कारण ते सगळे दोघं पण मेलेले असतात ना. मग त्या दोघांना घेऊन दवाखान्यात जातात. दवाखान्यामध्ये डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. सगळ्यांचं रडणं सुरू होऊन जाते, कारण आजच्या दिवशी त्यांचं रिसेप्शन होतं आणि आजच्या दिवशी ते मेले गेले. ही खूप शोकांतिका होती. अशातच कोणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीसवाले घटनास्थळी पोहोचले. इथे प्रदीपचा जो भाऊ असतो तो बाजारात गेलेला असतो, त्याच्यासोबत काही पुरुष गेलेले असतात. मग त्यांना फोन करून बोलावण्यात येते, पण त्यांना काही सांगत नाही कोणी, कारण काय सांगणार. फक्त एवढंच म्हणतात की इमर्जन्सी आहे, तुम्ही लवकर या. मग ते तातडीने परत येतात, पण कुणाला अजिबात असं वाटत नव्हतं की घरी गेल्यावरती 2 प्रेत त्यांची वाट बघत आहेत. ते घरी येतात. घरचं वातावरण पाहून खूप रडतात. घरात शोकांतिका पसरलेली असते. सगळं वातावरण दुःखमय झालेलं असते. सगळीकडे रडणं, भुंकणं आणि हे काय झालं याचाच विचार सगळे करत असतात. हे असं कसं घडलं याबद्दल सगळे बोलत असतात. शिवानीचे आई बाबा हे पण घटनास्थळी पोहोचतात. पोलीसवाले त्यांनाही विचारतात की काय झालं, तर ते म्हणतात की आमची मुलगी तो लग्नामध्ये खूप खुश होती, आम्हाला नाही असं वाटत की असं काही होईल म्हणून, कारण दोघांची बॉन्डिंग जी होती ती खूप चांगली होती. ते दोघं एकमेकांशी परस्पर फोनवरती बोलायचे. मग असं कसं झालं हे तर आम्हालाही नाही माहिती. प्रदीपच्या आईबाबांचं पण तेच म्हणणं होतं की दोघंही खुश होते. प्रदीप सारखा फोन करायचा, ती पण त्याला रिस्पॉन्स द्यायची. हे असं कसं झालं हे त्यांनाही नव्हतं माहिती. त्यांच्यासाठी पण हे शॉकिंगच होतं. आजूबाजूचे लोक सगळे हेच म्हणाले जे खरं होतं, पण तरीही मग असं कसं झालं की हे दोघं मधुचंद्राच्या दिवशी दोघांचे प्रेत बाहेर निघाले. आता त्यांची PM रिपोर्ट जी आहे ती आलेली आहे. शिवानीचं मृत्यू गळा दाबून झालेला आहे आणि ती सकाळी 3 वाजता मरण पावलेली आहे. त्याच्यानंतर प्रदीपने 1 तासाने स्वतःला हँग केलेलं आहे, स्वतःला अडकवलेलं आहे. हे PM रिपोर्टमध्ये कळालेलं आहे. पोलिसांना कुठलाही मोटिव्ह दिसत नाही आहे, कुठलाही उद्देश दिसत नाही आहे की का असं झालं असेल. पण जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना हे कळलं की दार आतून बंद होतं, म्हणजे बाहेरचा कोणीच व्यक्ती आतमध्ये गेला नव्हता. म्हणजे जे काय झालं ते त्या दोघांमध्येच झालं होतं आणि नेमकं काय झालं होतं हे ते दोघं सांगू शकणार होते, पण ते तर या जगात नव्हते. त्यामुळे काय झालं असेल काही कळायला मार्ग नव्हता. काही मोटिव्ह पोलिसांना दिसत नव्हता. पण दोघांमध्ये कोणी तिसरा आहे का, मोबाईलमध्ये कुणाचा असा मेसेज होता का, ते कॉल डिटेल्स आता
बघत आहेत त्याच्यामध्ये असं काय मिळते हे अद्याप अजून समजलेलं नाही आहे, पण कुठला तर अँगल त्यांना नक्कीच मिळाला होता की त्यांना असं वाटते की दोघांच्या मध्ये कोणी तिसरा असेल, पण हा तिसरा कोण होता हे अजून पोलिसांना गवसलेलं नाही आहे. त्याचा शोधाशोध सुरू आहे. ही खूप त्रासदायक घटना घडली. ज्या दिवशी या दोघांचं रिसेप्शन होतं त्या दिवशी ते दोघंही मरण पावले. दोघांच्या घरच्या लोकांनी हे ठरवलं की आता एकाच शिडीमध्ये दोघांना घेऊन जायचं आणि एकाच चितेवरती दोघांना अग्नी द्यायचा, अंतिम संस्कार दोघांचं मिळून करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. ही गोष्ट खूप दुःखदायी आणि त्रासदायक आहे.